बस ह्याला लाज वाटली पाहिजे. असं वाटते मी. अरे तो हा कुठे गेला? आधी खूप कठीण असतं, कठीण होतं. कोण राहायचं हवं कुठेतरी हवे. हरिश्चंद्रगड ट्रेकरची पंढरी म्हणून ओळखला जाणारा अशा गडाला आम्ही चौथ्यांदा भेट देणार आहोत आणि त्यासोबत तुम्हाला पूर्ण ट्रेकचा अनुभव घेता येईल. का? कारण आम्ही प्रत्येक क्षण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसाच्या तसा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. हा किल्ला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला असून त्याचा इतिहास शिवाजी महाराजांशी थेट जोडला नाही जात. हरिश्चंद्रगड हा पश्चिम घाटात अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व मुख्यतः युद्ध आणि संरक्षण दृष्टिकोनातून होते. हा किल्ला पूर्वी यादवांच्या ताब्यात होता, नंतर बहामनी आणि नंतर हा आदिलशाहीच्या ताब्यात गेला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकून घेतले, परंतु त्यात हरिश्चंद्रगडाच्या ताब्याचे स्पष्ट संदर्भात कुठेच सापडत नाही किंवा सापडू नयेत म्हणून कुठेतरी पुसून टाकले असावेत. जाऊ द्या. तसा हरिश्चंद्रगड त्याच्या प्राचीन मंदिरा आणि दाट जंगलाने वेढला गेला आहे. तर या हिरवा पायवाटा आणि निसर्गाच्या खुशीत हरवलेला असा हरिश्चंद्र बघावा तेवढा कमीच. तर चला आपण जाऊया या निसर्गात हरवायला आणि आपल्या पाऊलखुणा सोडायला. तशी माझी या गडावर 4थी वेळ आहे. जेवढ्या वेळा आपण जातो तेवढ्या वेळा ही पंढरी आम्हाला त्यांचे सुंदर आणि रौद्र रूप नेहमीच दाखवते. तर हरिश्चंद्र जायला 3 वाट आहेत. एक आहे पाचणी, 2 आहे खेरेश्वर आणि तिसरी आहे नळीची वाट. त्यात सर्व सोपी म्हणजे पाचणे गावातून जाणारी वाट. पण आम्ही अशा वाटेतून चाललोय जिथे तुम्हाला ना बरेच डोंगर पार करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला हे कळतच नाही की नक्की तुम्ही चढत आहात की तुम्ही उतरत आहात. आणि अशाच वेळी बऱ्याच वेळांना रस्ता चुकायला होतं आणि काही गोष्टी वाईटही होऊ शकतात, ज्या मागच्या वर्षी झाल्या होत्या. अशी ही खेरेश्वरची वाट तुम्हाला मागच्या वर्षीची माहीतच असेल, म्हणून मी गडाचं डिस्क्राईब करताना तुम्हाला रौद्र आणि सुंदर हे दोन्ही शब्द वापरले होते. तर चला मग येताय ना आमच्यासोबत या पंढरीची सैर करायला आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहून जावा, कारण व्हिडिओच्या शेवटला आम्ही तुम्हाला किती खर्च झाला हे सांगणार आहोत. आमचा उद्देश हा कमी पैशात ट्रेक पूर्ण करायचा असतो. तर चला मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. जय शिवराय. तर मित्रांनो, आज 31 ऑगस्ट आहे आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे मागचं वर्ष सोडून दरवर्षीप्रमाणे आम्ही पावसाळ्याच्या दिवसात हरिश्चंद्रगडला जातो आणि जी आमची ट्रेक खूप 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 भारी होते, खूप खतरनाक होते. ना आम्ही पाचणीच्या रस्त्याने जातो ना नानिमाच्या जातो, आम्ही खेरेश्वरच्या रस्त्याने जातो. त्या रस्त्याचं तुम्ही सकाळी गेला तर चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही. पण तुम्ही जेव्हा आम्ही जसं करणार आहे तसं जर तुम्ही केलं ते तुम्हाला आम्ही दाखवूच, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. असा एक्सपिरियन्स मे बी तुम्ही कधी घेतला नसेल, बट ही व्हिडिओ पाहिल्यावर ना तुम्हाला नक्की स्वतःहून असं वाटेल की आपण पण जावं. तर व्हिडिओ पूर्ण बघा. सध्या आता मी घरात आहे. आम्ही कल्याणवरून बस पकडणार आहे, ST पकडणार आहे, जी ॲप्रॉक्स 8 वाजताची आहे आणि आम्ही आता 6 वाजलेत. म्हणजे 6 वाजता ट्रेन पकडायचा प्लॅन होता, बट आता 6 घरातच वाजलेत. बघू आता पुढचं प्लॅन कसं होतं. तर आम्ही सध्या आलो आहे भांडूप स्टेशनवर. भांडूप स्टेशनवरून आम्ही कल्याणची लोकल ट्रेन पकडणार आहे, जी आम्हाला ऑलमोस्ट अर्धा पाऊण तासात मे बी कल्याणला सोडेल. तर त्यानंतर आमची तिथून ST आहे. STचं टाईम काय माहीत नाही, पण बघू. आम्ही ट्राय तर करणार आहे ST पकडायची. जिथे ST जाईल ती ST पकडू.
तर सध्या आम्ही कल्याण एस टी स्टँडला आलो आहे. जुन्या एस टी डेपोचं काम चालू होतं म्हणून इथे त्यांनी असं छोटं हे केलं आहे, तुम्ही माझ्या पाठी असं पाहू शकता. आणि आम्हाला आधी असं वाटलेलं की 8 वाजताची एस टी आहे, बट आता येऊन कळालं आहे की खरं तर 9 वाजताची एस टी आहे. आणि आता वाजले आहेत 7:30. तर आमच्याकडे आहे 1.5 तास आणि आम्ही आता 1.5 तास बघूया खायचं प्यायचं काय करू. इथे आमच्यासोबत ठाण्यावरून हा दीपक जॉईन झालेला आहे. दीपक आणि आम्हाला थोड्या वेळात एक तृतीय मित्र जॉईन होईल जो अंबरनाथवरून आलाय. तर मिसळपाव खाताना अंबरनाथच्या मित्राचाच फोन आला आणि तो बोलला की 8 वाजताची एस टी आहे आणि ती 8 वाजताची एस टी आम्ही डेपोच्या बाहेर पकडली आणि ती पण धावपळ करू. तर तुम्ही ते या व्हिडिओमध्ये पाहूच शकता. तर आम्ही मिसळपाव खात असताना हा आमचा मित्र डेपोमध्ये गेला आहे बरोबर 8ला 5-15 मिनटं असताना. आणि तिकडच्या कंडक्टरनी ह्यांना सांगितलं की बस 8 वाजताचे आणि आम्हाला सांगितलेलं 9 वाजताचे. आम्ही एक्स्ट्रा पाव न घेता धावत पळत आलो. बस तरी मी फोन करून बोलवतोय की या या या. मी बसमध्ये बसलो पण म्हणते की या. हा भाई बाहेरच, काय यायला तयार नाही पोरं. बस ह्याला लाज वाटली पाहिजे. बस डेपो मी बरोबर वेळेवर आलो. माझी काही चूक नाही. आम्ही पण वेळेवरच होतो. आमच्या कंडक्टर सुद्धा. बस तुम्हाला सांगतो बस ना डेपोमधून बाहेर निघाली आहे. हा फोन करून बोलतो मी बसमध्ये, म्हणजे लाज वाटायला पाहिजे. एखादा मित्रासोबत थांबला असता. मग शेवटी बसच थांबवली, एकंदरीत बसच थांबली. बाकी काय झालं. मग आम्ही शेवटी तुम्ही इथे व्हिडिओ पाहिला असेल आम्ही आणि असं करून आम्ही धावत पळत बस पकडलेली आहे कल्याणवरून. तर आता सगळ्यात पहिला स्टॉप कुठले? आता मध्ये मुरबाड येईल, त्याच्यानंतर अजून एक येईल आणि त्यानंतर आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचू रात्री 12 ते 1च्या आसपास. धुक्यात हरवलेला हा रस्ता, लालपरी आणि माळशेज घाटातली ही नागमोडीची वळणं प्रत्येकाने आयुष्यात एकदा ना एकदा करावी. उभी पाठीला उतरलो आता जस्ट. आणि अंधारा रात्री ॲज युजल लाईट लावून चाललंय केळेश्वरला. आणि सध्या तुम्ही बघू शकता म्हणजे आता जवळजवळ इथून 6 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याला ना काहीच वाहन नसतं आणि एखादी अशी लाईट पण नाही आहे. नशिबाने एक चांगलं की पाऊस नाही आहे. तेच लाईट. आणि त्याच्यामध्ये आम्ही ठिकाणी रेनकोट नाही आणले अजिबात. वेगवेगळं ॲडव्हेंचर आहे. तर फक्त ती एकच इच्छा की पाऊस नसावा म्हणजे आमची रात्र तरी लेट जाईल. पण पाऊस आला तर अजून जास्त मजा येईल. बघा पीक काहीच नाही आजूबाजूचं आम्हाला काहीच दिसत पण नाही. जास्त हवा आहे. एका बाजूला पिंपळगाव जोगा डॅम आहे आणि लेफ्ट साईडला दिसणारच नाही ते इतकं धुकं पण आहे बऱ्यापैकी. लेफ्ट साईडला जमीन आहे पण एका साईडला हवेचा आवाज इतका आहे म्हणजे मजबूत थंड आहे. मजा येते. लेट द ॲडव्हेंचर ऑन. येस. तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे या घरापाशीचे. 2 वेळा आम्ही इथे राहिलो आहे आणि आज 3री वेळ आहे. होपसो लॉक नसलं पाहिजे म्हणजे आम्ही डायरेक्ट जाऊन झोपू शकतो. पण आम्ही पहिली रात्र आमची त्या वरांड्यावर काढलेली आणि इथे असं आम्ही राहिलेलो. पुढे आता रात्री राहायचं बघितलं पाहिजे ते शोधतोय. होपसो इथे कोण नाही पाहिजे. हां बघ एकदा उघडून तर बघ. अरे हाय तेच कपडे चेंज करतात. चल चल झोपायचं आता. इथे काय प्रॉब्लेम आहे?
तर रात्री 2च्या सुमारास बरीच घरे शोधल्यानंतर आम्हाला एक शाळा भेटली जिथे झोपायला भेटलं रात्रभर. आणि खरंच खूप छान झोप झाली रात्री. व्हिडिओ नाही काढू शकलो कारण प्रत्येकजण थोडा चिंतित होता की रात्री झोपायला जागा भेटेल नाही भेटेल, पण शेवटी ती भेटलीच. शुभप्रभात मित्रांनो. तर तिथे आमची सकाळ झाली आहे. काल रात्री व्हिडिओ नाही बनवू शकलो, बट तुम्ही पाहू शकता जे आमच्या बाजू एक शाळा दिसते तिथे दादा बसलेत. त्यांनी आम्हाला रात्री झोपायची जागा दिली, त्यामुळे नशिबाने आमची झोप तर एकदम छानपैकी मस्त झाली आहे. आणि आत्ताच सध्या थोडासा पाऊस सुरू झाला आहे. तर या पावसात आपण तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर असा हरिश्चंद्र त्या ढगामध्ये लपलेला आहे. आणि तोच हरिश्चंद्र आता आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहे. या रस्त्याने तिसऱ्यांदा आणि हरिश्चंद्र चौथ्यांदा मी करतो आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स असणार आहे. प्रत्येक वेळी हरिश्चंद्र त्याचं नवीन रौद्र रूप दाखवतो. प्रत्येक वेळी आम्ही एकदा रस्ता चुकलेला असतो. आम्ही आता भर बघू कसं होतं. तर सध्या आम्ही हेडेश्वर गावातून निघालो आहे आणि तुम्ही पाहू शकता हरिश्चंद्रगड. खूप जोरात पाऊस पण सुरू झाला आहे. याचीच वाट बघत होतो की पाऊस कधी सुरू होतं. त्यानंतर शेवटी सुरू झाला आहे. तुम्ही पाहू शकता मला काय पाहिजे ह्याची ना दरवेळी काय ना काहीतरी काम असतात बाई, मग नाही घेऊन येत नाही मी. बरोबर मित्रांनो, जसं म्हटलं आता हे आमचं हरिश्चंद्रची तिसरी ट्रेक आहे. आणि तिन्ही ट्रेक आम्ही असेच केले. रात्री 6 किलोमीटर चालत येणे, परत झोपणे. नशिबाने आम्हालाच रात्री पाऊस नाही लागला, नाहीतर मागच्या दोन्ही वेळी खूप खतरनाक असा पाऊस लागलेला. आणि आम्ही चाललो खिरीश्वरवरून. बघा 3 रस्ते, एक आहे पाचनी जो सगळ्यात शॉर्टेस्ट आहे, दुसरा आहे हा पाचनी जो ऑलमोस्ट 4 ते 5 तासाचा रस्ता आहे. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर मागच्या वर्षी 4-5 जण आलेले रस्ता चुकलेले आणि त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला इथेच गडावर. रेस्क्यू वगैरे खूप काय झालेलं आणि आहे म्हणजे बरंच आहे इथून, कारण तुम्हाला ऑलमोस्ट 6 ते 7 डोंगर क्रॉस करायला लागतात. आणि ते डोंगर क्रॉस करण्यात जर तुम्ही चुकला आणि तुमच्याकडे थोडाफार एक्सपिरियन्स नसेल तर हरवण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण आम्ही स्वतः 2 वेळा हरवलो आहे दोन्ही ट्रेकमध्ये. म्हणून मी पण सजेस्ट करतो जेव्हा तुम्ही या रस्त्याने याल त्या सर्व नीट रस्त्यानेच या. आणि तिसरा एक रस्ता आहे जो आपण बोलतो नाळीची वाट आहे, बट सध्या बंद असतो तो. तर आम्ही ऑलमोस्ट फक्त इट मीन 10 to 20% कंप्लीट केलं आहे. आणि हरिश्चंद्रगडाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे येणारे खूप सारे वॉटरफॉल. माझा इथे येऊन जी हवा करायची जी मजा आहे वॉटरफॉलला खूप भारी. त्या वरच्या कपातच आहेत. तुम्ही पाहू शकता आम्ही या अशा स्पॉटजवळ आलो आहे. तुम्ही ही रेलिंग पाहू शकता. जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा ना ही रेलिंग नव्हती आणि आम्हाला असे हे तर ठीक आहे, आम्हाला हात असं हे करत जायला लागलं. कारण आता रेलिंगमुळे आता खूप सोपं वाटून जातं, बट जेव्हा रेलिंग नसायची तेव्हा हे डायरेक्ट अशी खोलदरी होती.
आणि या शिड्या पण एवढ्याशा कोरलेल्या नव्हत्या तेव्हा, काय रे दीपक? नाही कोरलेला नव्हतं आता केलं. हे असं वाटतं की कोरल्या गेल्यात, कारण आधी काहीच नव्हतं, काहीच. म्हणजे तेव्हा पण व्हिडिओ काढायचे होते, पण आम्हाला फोन बॅगेत ठेवायला लागलेले, कारण बिना हाताच्या सपोर्टशिवाय चढणं खूप अवघड होतं. आता मी एका हातात फोन पकडलाय आणि चढतोय, पण आधी खूप कठीण होतं. पाहू शकता तुम्ही हा निसर्ग, आणि निसर्गाच्या सानिध्यातला आपल्याला हा आपला असा हरिश्चंद्र. आणि आमचे माझ्या गायडेडच्या अंडर नेहमी येणार आहे. मी गाईड शेअर केलं येतच नाही. चला गाईड साहेब. तुम्ही हा उतार पाहू शकता. जसं मी बोललो की आधी रेलिंग नव्हती तेव्हा, आणि अशा पायऱ्या पण कोरलेल्या नव्हत्या एवढ्या, तेव्हा हात टेकून चढलेलो पाहू शकता. बघा डायरेक्ट घसरण आहे, त्यामुळे आता बरंच सोयीस्कर झालं आहे. आधी खूप जास्त कठीण होतं. तर बराच चढून आम्ही पोचलो आमच्या पहिल्या स्टॉलला, ढगळे बाबांचा स्टॉल. मनसोक्त असे हे काका आणि चविष्ट लिंबू सरबत प्यायला नेहमीच थांबा येते. सध्या आम्ही आमच्या अर्ध्या रस्त्यात पोचून एक झोपडी भेटली. त्या अर्धा नसेल झाला अजून. या काकांनी पण आम्हाला ओळखलं का? ओळखलं का? ओळखलं ना, युट्यूबर. कुणाला दाखव, कुणाला. एकदम मस्त आहे काका, एकदम मस्त, जबरदस्त. आम्ही तर लिंबू सरबत, तुला कुठं रे देते, कुणाला दाखव, कुणाला. लिंबू सरबत प्यायला थांबलेलो, तरी पण हा दगडे बाबा आहेत बघा. तुम्हाला हरिश्चंद्र आल्यावर तुम्हाला प्रत्येक वेळी हे दिसतील, बरोबर आहे की नाही? प्रत्येक शनिवार रविवार खिरेश्वर वाटेने आला तरच भेटेल. पाचणीला हे नसतात. पाचणी त्या साईडला पडतं, खिरेश्वर एकदम अपोजिट उलट्या साईडला पडतं, बरोबर काका? टोलारखिंडीचा पहिला स्टॉल. हा, टोलारखिंडीचा पहिला स्टॉल हा आपल्या ढवळे काकांचा आहे. दगडे काका, बरोबर, दगडे काका. हा जो धरा दगडला दाखव. आणि सांगितलं तर तुम्हाला 15 रुपयाला देतील. हा, तुम्ही जर माझं नाव सांगितलं तर काका आहे की नाही काका, 15 रुपयाला भेटून जाईल तुम्हाला. कोकम सरबत पण आहे का? हा, कोकम सरबत हे नको नाही, नंतर पी. तर थोड्या वेळ चढल्यानंतर तुम्हाला एक चौकी लागते, जिथे तुम्हाला प्रत्येकी 30 रुपये धरून एंट्री करून पुढे जावं लागतं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हा इथून असा मी आलोय आणि खरा रस्ता असा इथून इकडे असा सरळ जायचा आहे. बट आम्ही पहिल्या वेळी धुक्यामुळे पूर्णपणे चुकलेलो आणि हा वॉटरफॉल चढलेला. तेव्हा पाणी पण होतं खूप जास्त, पण ती जी एकदा अंगाला सवय लागली की सुटत नाही आपण म्हणतो ना, त्याचप्रमाणे आता आम्ही तोच वॉटरफॉलच चढणार आहे परत. बारक्या बारक्या पोरांना पुढे पाठवले चांगल्या रस्त्याने. मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात. आणि आम्ही आता या रस्त्याने जातोय. तर व्हिडिओ तर नाही काढू शकत, कारण चढणं थोडं कठीण आहे. मग त्यापेक्षा मी फोन खिशात ठेवेन, नंतर काढेन. तर अशा प्रकारे आम्ही अशा जागी पोचलो जिथून खरं तर 2 रस्ते येतात. मस्तीच्या नादात आमचा व्हिडिओ काढायचा राहूनच गेला, म्हणून तुम्हाला या फोटोमधून सांगू जातो, पण तुम्हाला कळून जाईल. तर इथे एक झोपडी आहे, त्याच्या दोन्ही बाजूने रस्ते आहेत, एक डाव्या बाजूने एक उजव्या बाजूने. जर तुम्ही डाव्या बाजूने गेला तर तुम्हाला रस्त्यामध्ये बालेकिल्ला लागतो आणि तुम्ही ते मंदिराच्या तिथेच पोहोचता. आणि उजव्या बाजूने एक पायवाट आहे जिथे काहीच नाही आहे. तसं बघायला गेलं तर डाव्या बाजूचा रस्ता हा खूप छोटा आहे, पण तेवढाच कठीण आहे. आणि उजव्या बाजूचा रस्ता थोडेसे चढ उतार आहेत, पण एवढा कठीण नाही आहे. तर आम्ही गेलो उजव्या बाजूने. तुम्ही एक काम करू शकता, जाताना उजव्या बाजूने यावे
उजव्या बाजूने जा आणि येताना डाव्या बाजूने शकता. हे लोक हे तो दीपक इथेच पडलेला ना. तुम्ही जयूकडे लक्ष द्या, तो घसरत चाललाय खाली. ते बघा, हा ते बघा, ते बघा, ते बघा, ते बघा. तुम्हाला पूर्णपणे तो जाईपर्यंत त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवू आम्ही तुम्हाला. ते बघा, ते बघा. ग्रुप मधल्या 5 जणांपैकी एक तर थकलेला आहे पहिल्यापासूनच. हर्षद आणि जयू 2 वेळा पडून झालेत. आणि गाईड आणि त्याचा सगळ्यात प्रिय शिष्य अजून तरी पडला नाही. मित्रांनो, इथे व्हिडिओ काढायचं असं काही खास रिझन नाहीये, बट कोणासाठी तरी खास रिझन आहे. चुकीचं पण आहे, बट त्यावेळी त्याने जे केलं असेल ते केलं असेल एखाद्या रिझनसाठी. तुम्ही पाहू शकता, हे नाव दिसते ज्योती. हे तुम्हाला हरिश्चंद्राच्या, जर तुम्ही या रस्त्याने येत आहे, कुठल्या जर तुम्ही खिरेश्वरच्या रस्त्याने येत आहे तर तुम्हाला खूप वेळा दिसेल. सध्या त्याची विजिबिलिटी खूप जास्त कमी झाली आहे, बट आम्ही 2021ला जेव्हा आलेलो तेव्हा त्याची विजिबिलिटी खूप होती. आणि सध्या पाऊस पण नाही ना, तर हे तुम्ही पाणी बघत असाल, हे गुडघ्याच्या वर होतं तेव्हा. आणि सध्या तर एकदम खूप नॉर्मल आहे. आणि खूप म्हणजे हा एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे होता, कारण जेवढ्या वेळ आम्ही हरिश्चंद्राला आलो आहे तेवढ्या वेळ आम्ही फक्त आणि फक्त धुके पाहिलेत. यावेळी आम्हाला बाकीचा व्ह्यू पण बघायला भेटतोय, त्यामुळे खूप जास्त बरं वाटतं. मित्रांनो, आम्ही ऑलमोस्ट आता पोचलो आहोत मंदिरापाशी. आणि जिथे भगवान महादेवाची पिंड आहे. तुम्ही पाहू शकता पुढे झोपडी दिसत असेल. हे तुम्ही जर धोक्यात आला तर ती झोपडी जोपर्यंत तुम्ही बाजूला जात नाही त्याच्या, तोपर्यंत ती दिसत नाही. खूप बरं वाटलं. यावेळी जास्त दम पण नाही लागला. मे बी ते म्हणून फिटनेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फिट राहा, मग कुठे पण फिरता येतं. फायनली हरिश्चंद्र मंदिर आणि हरिश्चंद्रगड आलो. तुम्ही पाहू शकता धुक्यामध्ये मापलेलं हे मंदिर आणि त्याची ती कोरीव कामं, म्हणजे म्हणतात ना आपला इतिहास, तो इतिहास दिसतो या गडांमध्ये, या मंदिरांमध्ये. तुम्ही पाहू शकता ते जे समोर दिसतंय ते शिव मंदिर आहे. आणि इथे जी आहे ती शंकर महादेवाची पिंड आहे. तुम्ही खूप ऐकलं असेल की हे 4 पोलवर उभं आहे मंदिर. त्यातले 4 पोल 4 युग दाखवतात. एक आहे मतलब चार युग तुम्हाला माहितीच आहे, त्रेतायुग, द्वापर युग, सत्ययुग आणि कलयुग. तर हे 3 युग संपले आहेत आणि सध्या फक्त एकच युग बाकी आहे जे कलयुग आहे. आणि ते कलयुगचा जो पोल आहे तो अजूनही तसा आहे. आणि असं बोललं जातं आणि असं होणार आहे की जेव्हा तो पोल तुटेल तेव्हा कलयुग संपलेला असेल. आणि हा एवढा मोठा या मंदिराचा इतिहास आहे, एवढा मोठा या पिंडीचं महत्त्व आहे की 4 युग दाखवतं. मी तुम्हाला तिथे जवळ जाऊन व्हिडिओ दाखवतो. ज्याप्रमाणे बोलेल तुम्ही पाहू शकता, तो एक आहे जो ऑलरेडी तुटला आहे, त्याच्या पाठी एक आहे जो काहीच दिसत नाही. हे डाव्या साईडला आहे जो पोल तुटला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक जो पोल बाकी आहे ते कलयुग आहे. आणि ते कलयुग जेव्हा संपेल तेव्हा हा पोल पण. तर मित्रांनो, हा आहे कोकण कडा. आपण कोकण कड्याला पोचलोय आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण कोकण कड्यावरून काहीच दिसणार नाही याची लक्षणं तर दिसत आहेत. खूप जास्त धुकं आहे. काहीच दिसत नाही, काहीच. तर अशा प्रकारे आमचा
कोकण कडा ही पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला कोकण कडा मी डीप डायरेक्ट दाखवू पण शकतो, पण आता नको, धुक्यामुळे दाखवू नाही शकत. कॅमेरा डायरेक्ट उडी मारून दाखवतो. लास्ट ब्लॉक हा असा सुंदर असा भव्य तुझ्या चॅनलवर कोकण कडा. उठू नका मला आलावर आपण नाही असं वाटते मी, अरे तो हा कुठे गेला? असं वाटते मग. आम्हाला 10 तर असं मी आता सर्व झाल्याने परतीच्या प्रवासाला निघालेलो, तर म्हटलं थोडंसं मॅगी खाऊ आणि चहा पिऊन घेऊ, म्हणून असं एका सोबडीत थांबलेलो. सगळ्यांची मॅगी खाऊन झालेत, सगळे आता फक्त चहाची वाट बघताय. मग एकदा चहा पिऊन झालं की आपलं जाऊया आपल्या परतीच्या प्रवासाला. तर आमचा जो प्रवास आहे परत जायचा सुरू झाला आहे आणि सर्वजण शांततेत चालले, कारण आत्ताच आम्ही जी एक घटना घडलेली हरिश्चंद्रगडावर, ते 5 लोकांमध्ये एकाचा मृत्यू झालेला, ती घटना ऐकून थोडं सगळे स्तब्ध झालो. बट आम्हाला हे पण कळालं की 5 जणांचा नव्हता झाला, सॉरी एकाचा मृत्यू नव्हता झाला, तर दोघांचा मृत्यू झालेला. आणि हे पण आम्हाला पहिल्यांदाच कळालं. मला माहिती आहे हे कोणालाच माहीत नसेल, पण हे सत्य परिस्थिती आहे. दोघांचा मृत्यू झालेला, ते कसा झाला काय झाला खूप वेगळी स्टोरी आहे, नक्कीच सांगू. बट आता आमचा जो परतीचा प्रवास चालू आहे, बऱ्याच गोष्टी शिकलो, बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आणि काही आठवणी घेऊन आणि आमच्या पाऊल खुणा इथे सोडून आम्ही परत चाललो आहे. खूप भारी वाटलं. खर्च किती झाला वगैरे ते आम्ही सांगू. खूप स्वस्तात होते हरिश्चंद्राची, जर आपण तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येते तर. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने येत जा, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टने जी यायची मजा आहे ती कशातच नाही. अशा प्रकारे आमची हरिश्चंद्राची ट्रेक पूर्ण झाली आहे. आता किती वाजलेत? 5 वाजलेत. बराच उशीर झाला आहे. म्हणजे आम्ही 3 वाजता जी खाली यायचो, पण यावेळी 5 वाजलेत. आणि आता इथून 6 किलोमीटर बाहेर काय भेटणार आहे माहीत नाही. त्याच्या बाहेर माळशेज घाटातून खूप एसट्या आहेत. एसट्यांचं काहीच टेन्शन नाही. बट इथून ते 6 किलोमीटर जाणं थोडं बघितलं पाहिजे. बघू कुठला तरी ट्रॅव्हलर वगैरे करून आम्हाला जावं लागेल. अशा प्रकारे आम्ही खिरेश्वर गावातून एक टेम्पो केला आणि त्या कुबी फाटा जो आहे ऑलमोस्ट 6-7 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तिथे येऊन थांबलो आहे. इथून आता ST असेल जी आम्हाला कल्याणला सोडेल आणि परत कल्याणवरून आम्ही ट्रेन पकडून आपापल्या घरी जाऊ. तर शेवटी ST पकडून आम्ही आमच्या घरी निघालो. काही वेळ आम्हाला दोघांना उभं राहायला लागलं, पण नंतरपासून 10:30 ते 11च्या आसपास आम्ही घरी पोहोचलो. जय शिवराय मित्रांनो. तर तसा या पूर्ण ट्रेकचा किती खर्च झाला आहे ते तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की एवढ्या कमी पैशात ही ट्रेक होऊ शकते. तुम्हाला पूर्ण खर्च सांगतो, त्यामुळे तुम्ही तुमची ट्रेक याप्रमाणे प्लॅन करू शकता. आम्हाला भांडूप स्टेशनवरून कल्याण स्टेशनवर जायला 10 रुपये ट्रेनचं तिकीट. त्यानंतर कल्याणवरून जी बसची ST तिकीट होती, सॉरी STची तिकीट जी काय होती ती कल्याणवरून माळशेज घाटामध्ये खुबी फाट्यामध्ये आम्ही उतरलो. त्याची किंमत होती 190 रुपये. त्याच्यानंतर तिथे आम्ही डिनर, एका हॉटेलला आम्ही डिनर केला, त्याचे 102 रुपये झाले पर पर्सन. त्याच्यानंतर गडावर लिंबू सरबत आणि फक्त मॅगी वगैरे खाल्ले, त्याचे मोजून 100 रुपये झाले प्रत्येकाचे. आणि कोकम सरबत पकडला, 30 रुपये पकडले. अशा छोट्या मोठ्या गोष्टी पकडल्या आणि परत यायचं तिकीट पकडलं तरी रिटर्न येताना तिकीट होतं माळशेज टू कल्याणचं 140 रुपये. तर असं सर्व पकडलं तर आमची ही ट्रिप ऑलमोस्ट 600 ते 650 रुपयात कंप्लीट झाली विथ पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि काहीही त्रास नव्हता. जाताना पण आम्ही बसून गेलो, येतानाही आम्ही थोडा वेळ आम्हाला उभं राहायला लागलं, पण आम्ही येतानाही बसून आलो. तर तुम्ही या पद्धतीने ट्रेक पूर्ण करू शकता. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा व्हिडिओ पोचणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जी मागच्या वर्षी घटना घडलेली
ज्यात मृत्यू झालेला, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्यामुळे लोक बघतील आणि काळजी घेतील कुठल्याही गडावर जाताना. कारण कुठल्याही गडावर जाणं आणि पावसाच्या दिवसात जाणं थोडं असतं, डेंजर असतं, कारण धुकं असतात, रस्ता चुकला जातो, बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय